आकाशवाणी. सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आज दूरस्थ पद्धतीनं 51,000 नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वितरण करणार. तेलंगण विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज अंतिम दिवस. सिलक्यारा इथल्या बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचं काम योग्य दिशेनं सुरू. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता. सुवर्ण मयूर पुरस्काराची होणार घोषणा. गाझामधला युद्धविराम आणखी 2 दिवसांनी वाढवणार आणि भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान 20 षटकांचा तिसरा क्रिकेट सामना आज. आता सविस्तर बातम्या. देशभरात आज अनेक ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने सुमारे 51,000 नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात येईल. तसंच याप्रसंगी पंतप्रधान या उमेदवारांशी संवादही साधतील. देशभरातून निवडण्यात आलेले हे नवनियुक्त कर्मचारी रेल्वे मंत्रालय, टपाल विभाग, गृह मंत्रालय, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यासह विविध मंत्रालयं आणि विभागात रुजू होतील. केंद्र सरकारच्या विभागांमध्ये तसंच राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही उमेदवार भरती होत आहे. तेलंगण विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. सर्व मोठ्या राजकीय पक्षांचे नेते मतदारांना आपल्या बाजूनं वळवण्याचे प्रयत्न करत आहेत. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि भारत राष्ट्र समिती या पक्षांचे राष्ट्रीय नेते तसंच या पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्रीही प्रचाराच्या रिंगणात आहेत. भाजप सरकारनं आदिवासी नागरिकांचं सक्षमीकरण केल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मेहबूबाबाद इथल्या सभेत केला. तसंच करीमनगर आणि हैदराबाद इथंही जाहीर सभा घेतल्या. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आज कोडंगल मतदारसंघात प्रचाराची धुरा सांभाळतील. हवामान, निधी आणि तंत्रज्ञान हस्तांतरण क्षेत्रात स्पष्ट आणि निश्चित कार्यवाहीची गरज असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी COP28 परिषदेच्या पार्श्वभूमीवर काल अधोरेखित केलं. भारत जागतिक मध्य पूर्व आणि आफ्रिका मंच 2023च्या उद्घाटनाच्या सत्रात दूरस्थ पद्धतीनं केलेल्या भाषणात त्या बोलत होत्या. हवामान, निधी आणि तंत्रज्ञान हस्तांतरण क्षेत्रात हवी तशी प्रगती होत नाही. याबद्दल खूप बोललं जातं पण प्रत्यक्ष निधी उपलब्ध होत नाही. तंत्रज्ञान हस्तांतरण नेमकं कसं होणार याचा मार्ग स्पष्ट दिसत नाही असं त्या म्हणाल्या. याबाबत COP28नं दिशा दाखवावी असं आवाहनही त्यांनी केलं. तेलंगणमध्ये विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरू असताना कर्नाटक सरकारच्या यशाबद्दल तिथल्या वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध केल्यावरून निवडणूक आयोगानं काल कर्नाटक सरकारला नोटीस बजावली. आज संध्याकाळपर्यंत या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यास आयोगानं सरकारला सांगितलं आहे. केंद्र आणि राज्यांमधल्या सरकारच्या काही कल्याणकारी योजना आणि त्यांचं यश अधोरेखित करणाऱ्या काही जाहिराती निवडणूक होत नसलेल्या राज्यांच्या सरकारांनी निवडणूक होत असलेल्या राज्यांमधल्या वृत्तपत्रांच्या आवृत्त्यांमध्ये प्रसिद्ध केल्याचं निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आलं असल्याचं या नोटिशीमध्ये म्हटलं आहे. भविष्यात आचारसंहिता लागू झाल्यानंतर अशा प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध होण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात याव्यात असे निर्देशही आयोगानं दिले आहेत. भाजपनं या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. उत्तर काशीच्या सिलक्यारा इथं बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्याचं काम योग्य दिशेनं सुरू आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठीच्या मार्गातले सगळे अडथळे दूर करण्यात आल्याची आणि आता उर्वरित 15 मीटर लांबीच्या मार्गातील राडारोडा काढून टाकण्यासाठी हातानं खोदकाम करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैनी यांनी दिली. यासाठी प्रत्येकी 3 जणांची 2 पथकं तयार करण्यात आली आहेत असं त्यांनी पुढे सांगितलं. बचाव कार्यावर पावसाचा कोणताही परिणाम होणार नसल्याचं सांगून सर्व कामगार आपल्या कुटुंबियांशी आणि बचाव कर्मचाऱ्यांशी बोलत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान पंतप्रधानांचे मुख्य सचिव PK मिश्रा यांनी काल घटनास्थळाला भेट दिली आणि अडकलेल्या कामगारांशी संवाद साधला. देशाला सर्वोच्च स्थान देणारी संस्कृती विकसित करण्याचं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल देशवासियांना केलं. जैन समाज सुधारक श्रीमद राजचंद्रजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते मुंबईत बोलत होते.
श्रीमद राजचंद्रजींसारख्या महापुरुषांनी दाखवलेला मार्ग आजही लोकांना मार्गदर्शन करत राहील असे गौरवोद्गार त्यांनी काढले. जगाला आज शांतता हवी आहे आणि शाश्वत शांततेसाठी बंधुता आणि सेवाभाव गरजेचा असल्याचं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी या कार्यक्रमात केलं. तत्पूर्वी श्रीमद राजचंद्रजींच्या पुतळ्याचं अनावरण उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आलं. गोव्यात सुरू असलेल्या 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप आज होणार आहे. समारोपाच्या कार्यक्रमात सुवर्ण मयूर पुरस्काराची घोषणा आणि वितरण होणार आहे. तसंच हॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते मायकल डग्लस यांना प्रतिष्ठेचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर डग्लस यांनी काल पत्रकारांशी संवाद साधला. हा पुरस्कार मिळणं ही अतिशय मानाची बाब असल्याची भावना डग्लस यांनी यावेळी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या कार्यकाळात गेल्या काही वर्षांपासून भारत चित्रपटांच्या निर्मितीत अधिक गुंतवणूक करत आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं. भारतातल्या चित्रपट उद्योगासाठी हा काळ सर्वोत्तम असल्याचं आणि 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 78 पेक्षा जास्त देशांचे चित्रपट येणं हे याचंच प्रतिबिंब असल्याचं ते म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गाझामधला युद्धविराम आणखी 2 दिवसांनी वाढवण्याचा करार इस्रायल आणि हमास यांच्यात झाल्याची माहिती कतारनं काल दिली. यामुळे ओलीस ठेवण्यात आलेल्यांची आणि कैद्यांची मुक्तता करण्याचे आणखी काही मार्ग मोकळे होतील असं कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजेद अल अन्सारी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे सांगितलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकन आणि कतारचे पंतप्रधान यांच्यात फोनवरून संवाद झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. इस्रायलनं याबाबत लगेच दुजोरा दिला नाही. मात्र संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गुटेरस यांनी मात्र या कराराची प्रशंसा केली. व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्यानंही यावर शिक्कामोर्तब केलं. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे तसंच मध्यस्थाची भूमिका बजावत असलेल्या कतार आणि इजिप्तचे आभार मानले. गाझामधला 4 दिवसांचा युद्धविराम काल रात्री संपणार होता. या 4 दिवसांच्या कालावधीत हमासनं ओलीस ठेवलेल्या 69 जणांची सुटका करण्यात आली तर इस्रायलनं 150 पॅलेस्टिनी कैद्यांची मुक्तता केली. युद्धविरामाच्या मूळ करारानुसार युद्ध बंद राहिलेल्या प्रत्येक अतिरिक्त दिवशी हमासनं 10 ओलिसांना सोडणं अपेक्षित आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं देशात विविध ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात येत आहेत. महाराष्ट्रात जालना इथं काल विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात झाली. जिल्हा परिषद कार्यालयापासून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी संकल्प रथाला हिरवा झेंडा दाखवला. छत्रपती संभाजीनगर इथं आज विकसित भारत संकल्प यात्रेचं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन होणार आहे. नवी दिल्लीत गेले 14 दिवस सुरू असलेल्या 42व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचा काल समारोप झाला. या मेळाव्यात 10 लाखांहून अधिक देशी परदेशी पर्यटक आणि व्यावसायिकांनी भाग घेतला. वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेवर आधारित या मेळाव्यात बिहार आणि केरळ भागीदारी राज्य होती. क्रिकेट. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना आज गुवाहाटीमध्ये होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. या मालिकेतल्या विशाखापट्टणम इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर 2 गडी राखून विजय मिळवला होता तर तिरुवनंतपुरम इथल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 44 धावांनी पराभव केला होता. 5 सामन्यांच्या या मालिकेत भारत सध्या 2-0नं आघाडीवर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज दूरस्थ पद्धतीनं 51,000 नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वितरण करणार. तेलंगण विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज अंतिम दिवस. सिलक्यारा इथल्या बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचं काम योग्य दिशेनं सुरू. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता. सुवर्ण मयूर पुरस्काराची होणार घोषणा. गाझामधला युद्धविराम आणखी 2 दिवसांनी वाढवणार आणि भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान 20 षटकांचा तिसरा क्रिकेट सामना आज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.